आम्ही इथे मागवलेला आहे मेदू वडा इडली मिक्स मागवलेला आहे आणि मी इथे मागवलेली आहे पोडी इडली। मला फार आवडते पोडी इडली। सो इथे खूप सारे डिझाईन्स पण अवेलेबल आहेत। तर मला याच्यात एक कॅप आवडली तर ती कॅप पण मी घेते आता। सो मी आता माझी पण जी शॉपिंग करायची ती शॉपिंग करून घेते। नमस्कार, गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि मी तर रेडी झालेली आहे। सकाळी वॉकला वगैरे जाऊन आणि त्याच्यानंतर जी बाकी घरातली जी कामं आहेत ती सर्व करून झालेली आहे। हर्षित पण तयार होतोय कारण त्याला आता मी ट्यूशनला नेऊन सोडणार आहे। आज त्याची ट्यूशन लवकर आहे, आता 9 वाजता त्याची ट्यूशन आहे। सो त्याला मी ट्यूशनला सोडणार आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे 4 व्हीलर घेऊन। जो गाडी पंक्चर झालेली आहे, 2 दिवस झाले गाडी पंक्चर झाली आहे आणि ती एकाच ठिकाणी उभी आहे। सो माझं नेहमी चाललेलं असतं की आज जाईन उद्या जाईन, परंतु काही ना काही कारणामुळे ते पंक्चर काढणं तसंच राहिलेलं आहे। तर आता मी जाते पंक्चर काढण्यासाठी। सो ते काम करून येते, त्याच्यानंतर मग भाजी वगैरे घेऊन यायची आहे थोडीफार। सो ती घेऊन येणार आहे आणि त्याच्यानंतर आज 7 दिवस काय करणार आहे ते अजून ठरवलेलं नाही आहे, परंतु मला मॉलला जायचं आहे, थोडंसं सामान वगैरे भरायचं आहे। मी विचार केला खरं डीमार्टला जाईन, पण बघू आता डीमार्टला जायला मिळतंय की नाही ते। जर हर्षित आला तर डीमार्टला पण जाईन, परंतु आता जाणार आहे मी विवियाना मॉलला। मला थोडीशी खरेदी करायची आहे, त्याच्यानंतर हर्षितला पण काही काही गोष्टी घ्यायच्या आहेत कारण आता थोड्याच दिवसामध्ये हर्षितचा बर्थडेसुद्धा येईल। सो त्याच्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत तर त्या घ्यायला जाणार आहे। तर आता त्याला ट्यूशनला सोडते, ट्यूशनवरनं तो आला की मग त्याला घेऊन जाईन मी आशाबरोबर मॉलला। सो चला, हर्षित तयार होतोय। हर्षित किती दिवसासाठी सुटणार आहे ट्यूशन? मग आपण मॉलला जाऊया ना? इकडे ये, तिथे गाडी घेऊन येत आहे तिथे। मी आता आलो आहे गाडीचा पंक्चर काढण्यासाठी। 3 दिवसापासून गाडी पंक्चर होती आणि मी पाहिलीच नाही। सो आता म्हटलं आपण पंक्चर काढून घेऊया, कारण पटकन जर कुठे जायचं असेल तर मग जर गाडी पंक्चर असेल तर जायला मिळणार नाही म्हणून। हे काय पंक्चर है ना, 1 2 जगह से पंक्चर, 3 जगह से पंक्चर है। खराब हो गया टायर है तेरे पास? टायर 3 4 जगह से पंक्चर है, 1 2 3 4। हाँ हाँ टायर है, कितने का है? हाँ कौन से कंपनी का है? इथे आलेलो आहोत गाडीचं पंक्चर काढण्यासाठी। गाडीचा टायर काढलेला आहे आणि आता तर पंक्चर निघणार नाही आहे, त्यात 3 पंक्चर आहेत। सो आता टायरच चेंज करून घेतोय, आता नवीन टायर टाकायचं आहे। आता मला भूक पण लागली आहे कारण उठली आणि लगेच आली। हर्षितला सोडलं आहे आता ट्यूशनला। तर आता पंक्चर वगैरे काढून झालेला आहे। गाडीत पेट्रोल आहे ना? आहे, गाडीत पेट्रोल पण आहे। सो पेट्रोल पण नाही भरायचंय कारण एकदा आल्यानंतर मग सगळी कामं एकदाच होऊन जातात बाहेर पडल्यानंतर। तर आता मला भूक लागलेली आहे, तर आम्ही चाललेलो आहोत आता नाश्ता करण्यासाठी। आता बघूया कोणतं हॉटेल सापडते आणि तिथे आम्ही नाश्ता करतोय आता, आणि काय नाश्ता करणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते। चाललेलो आहोत तंबीमध्ये नाश्ता करायला। आम्ही इथे मागवलेला आहे मेदू वडा इडली मिक्स मागवलेला आहे आणि मी इथे मागवलेली आहे पोडी इडली। मला फार आवडते पोडी इडली, सो मी इथे पोडी इडली मागवली। तर आम्ही आता नाश्ता आता करतो आणि मग घरी जातो। तर आमचा आता भरपेट असा नाश्ता करून झालेला आहे। हर्षितला सकाळी सांगितलेलं की तुला पण नाश्त्याला घेऊन जातो, परंतु त्याला ट्यूशनला तो इतका त्याचा ऑलरेडी उशीर झालेला, घरातनं निघतानाच त्याने खूप उशीर केलेला होता, त्याच्यामुळे आम्ही त्याला नाश्त्याला घेऊन नाही गेलेलो। आम्हीच दोघांनी मस्तपैकी असा नाश्ता केला। आता त्याचे पण ट्यूशन सुटेल, आता त्याला ट्यूशनवरनं तो आल्यानंतर बघूया मॉलला जायचा प्लॅन आहे। हा रस्ता खूप उंच केलाय ना, पावसामुळे केलाय उंच, पण ज्या बसक्या गाड्या असतात ना त्या लगेच स्पीड ब्रेकरला लागतात खाली। सो ठीक आहे, आता गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज असतात त्याला आपण काही करू शकत नाही। सो आता मी घरी जाते आणि बाकी गोष्टींची काय तयारी आहे, घरात काय काय कामं आहेत, कारण बाहेर पडल्यानंतर घरातली कामं तशीच राहतात। आज घरातली कामं करायला मिळालेली नाहीये सकाळपासून, आज थोडं आरामातच सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। तर आता जाते घरी आणि जी घरातली कामं आहेत ती आवरते, त्यानंतर मी माझ्या पुढच्या कामांना बाहेर निघणार आहे। सो आता थोड्या वेळानंतर मी मॉलला जाईन। मॉलला पण मला थोडीशी खरेदी करायची आहे, थोडं सामान पण घ्यायचं आहे।
तर विवियाना मॉललाच जाईल, तिथेच घरचं जे सामान आहे ते पण तिथेच घेईन. जर समजा जास्तीचा वेळ असेल तरच डीमार्टला जायला मिळणार, कारण आज डीमार्टला खूप गर्दी असणार आहे. सो बघते आता, कारण मला 2-4च वस्तू घ्यायच्या आहेत. त्यासाठी एवढ्या परत लांब डीमार्टला जाण्यापेक्षा जवळच्याच मॉलमधनं जर सामान खरेदी केलं तर बरं होईल. तर माझी आता घरातली सगळी कामं आवरली आहेत आणि मी आणि हर्षित चाललोय मॉलला. चल बाबा. ओ भाऊ चला. तर ही जी बाकीची जी म्हणजे काय काय घरातली जी खूप सारी कामं होती, आज खूप सारी कामं आहेत, कारण उद्या आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला चाललोय. सो कुठे चाललोय हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर आता मला ज्या बाकीच्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या आता घ्यायला चालली आहे, ॲज वेल ॲज थोडंसं सामान घरातलं भरायचं आहे, तर त्यासुद्धा गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आज पुन्हा हर्षितची चावी घेतली. हर्षितची दुपारी पुन्हा ट्युशन आहे, सो त्याला ट्युशनला पण घेऊन जाणार आहे. म्हणजे आता त्याला मी माझ्यावर मॉलला घेऊन चालले, कारण त्याला 1-2 गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच्या पण. तर ते घेऊन मग त्याला पुन्हा ट्युशनला सोडायला जाणार आहे. तुम्हाला आता माझ्या मागे बॅग दिसत असेल. हर्षित बॅग का घेतली आहे? क्लाससाठी घेतली. क्लाससाठी घेतली म्हणजे? क्लासला जाण्यासाठी घेतली आहे ना. तुम्हाला माहिती त्याने काय केलंय, त्याने ट्युशनची बॅग आता कारण घेतली आहे, कारण आता 11:30 झालेत आणि आम्ही मॉलला चाललोय. मॉलवरनं उशीर होतो यायला, कारण मॉलला म्हटलं की बऱ्याच साऱ्या गोष्टी घेणं होतं, त्यानंतर मला 1-2 गोष्टी घ्यायच्या आहेत, त्यामुळे उशीर होईल. म्हणून त्याने काय केलं की आताच ट्युशनची बॅग गाडीमध्ये घेतली आहे. म्हणजे इकडनं मॉलमधनं निघालो की डायरेक्ट मी त्याला ट्युशनला सोडीन आणि त्यानंतर येताना तो येईल. म्हणून तो शाळा परत वर जाऊन म्हणजे घरी जाऊन पुन्हा ट्युशनची बॅग घ्यायला यायला नको, तो त्रास वाचावा म्हणून त्याने आधीच ट्युशनची बॅग घेऊन ठेवली आहे. तर मी आता आलेली आहे H&M मध्ये हर्षितची खरेदी करायला. तर आता हर्षितने काही पॅन्ट सिलेक्ट केले आहे, तर तो ते घालून बघतोय. तुम्हाला दाखवते मी आता हर्षित ज्या पॅन्ट घालतोय त्या. हे कॉम्बिनेशन आवडलं आहे, सो बघते आता हे घेऊ का नको विचार करते. चांगलं वाटतं हे? हां आवडतं तुला हे? ठीक आहे मग हे घे. हा कलर बरोबर वाटतोय. दुसरी घालून दाखव मला आता. दुसरा कलर पण दाखव. पॅन्ट चांगली वाटते का मग? पॅन्ट चांगली वाटते. टी शर्ट टाईट आहे, मोठी साईज घ्यायच्यातली. आता बस चेंज सो इथे खूप साऱ्या डिझाईन्स पण अवेलेबल आहेत. तर मला याच्यात एक कॅप आवडली, तर ती कॅप पण मी घेते आता. सो मी आता माझी पण जी शॉपिंग करायची ती शॉपिंग करून घेते. आता माझी आणि हर्षितची खरेदी झालेली आहे आणि आम्ही दोघंही घरी निघालोय. हर्षितसाठी 3/4 पॅन्ट्स घेण्याचं कारण असं होतं, कारण तो फुटबॉल खेळायला जातो. त्याच्यानंतर त्याच्याकडे खूप साऱ्या ज्या पॅन्ट आहेत ना त्या ट्रॅक पॅन्ट आहेत आणि आता फुटबॉल खेळायला जाणं, त्याच्याशिवाय तो ट्युशनला वगैरे जातो. सो त्या टायमाला त्याला 3/4 पॅन्ट्स बऱ्या वाटतात. तर त्याच्यासाठी 3/4 पॅन्ट्स वगैरे घेतले आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे दोघांनी कोल्ड कॉफी प्यालोय आणि आता निघते घरी जायला, कारण घरी जेवण पण आहे रेडी. सो आता घरी जाऊन जेवतो की ह्या टायमाला पहिल्यांदा असं झालंय की आम्ही मॉलला आलोय आणि काहीही खाल्लेलं नाहीये, कारण संध्याकाळी काहीतरी फिश बनवणार आहे. कारण गेल्या टायमाला प्रॉन्स आणलेलं होतं, ते प्रॉन्स थोडंसं आहे फ्रीझरमध्ये ठेवलेलं. सो त्याचीच एखादी रेसिपी बनवणार आहे आणि ती रेसिपी नक्की मी तुमच्यावर शेअर करीन. तर चला आता घरी निघते, कारण हर्षितला सुद्धा मला आता ट्युशनला सोडायला जायचं आहे. आज त्याची सकाळी सुद्धा ट्युशन होती आणि आता त्याची दुपारी सुद्धा ट्युशन आहे. तर हर्षित सुद्धा आता ट्युशनवरनं आलेला आहे आणि आता घड्याळात वाजलेले संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. तर मी आणि हर्षित आम्ही चाललेलो आहोत आमच्या जुन्या घरी, कारण हर्षित चाललाय खेळायला आणि मी चालली आहे काकांना भेटायला. काकांना थोडंसं बरं नाही वाटत आहे, सो त्यांना भेटायला चाललेली आहे. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते आज हर्षित कसं फुटबॉल खेळतो. म्हणजे त्याला इतकं मी सांगते की अरे फुटबॉल खेळू नको, अजून 2 महिने तुला थोडंसं पायाचं हे झाल्यामुळे तुला थोडंसं थांबायचं आहे, पण तो काय ऐकत नाही है ना. काय होय? फुटबॉल इज माय हॉबी मॅन. मॅन आय एम नॉट मॅन वुमन. ओके तर चला मग. तर आता थोड्याच वेळापूर्वी मी आणि हर्षित आम्ही दोघंही घरी आलोय. आम्ही आमच्या जुन्या घरी गेलेलो, परंतु तिथे गेल्यानंतर मी काही शूट नाही केलं. काकांची तब्येत बरी नाही आहे, तर मी त्यांना भेटण्यासाठी तिथे गेलेली होती. त्याच्याशिवाय जी जुनी माझी काही एक थोडीफार कामं राहिलेली होती तिथे, तर ती सुद्धा पूर्ण करून आलेली आहे. आणि आता मी खूप काही नाही बनवते, आता मी बनवते आहे प्रॉन्सची बिर्याणी. कुकरमधली झटपट प्रॉन्सची बिर्याणी बनवून घेते, कारण मला याच्यानंतर मला बॅगसुद्धा भरायचे आहे. सो बॅग का भरणार आहे हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. आम्ही 2 दिवसासाठी बाहेर फिरायला चाललेलो आहोत. मी, मिस्टर आणि हर्षित असे आम्ही 3 जण चाललेलो आहोत या टायमाला. सो कुठे जाणार आहे आणि काय काय धमाल करणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्येच बघायला मिळेल.
काकडी पण कापून झालेली आहे. आणि आता पटकन टोमॅटो पण कापून घेते. त्याच्यासाठी ना एकतर टोमॅटो वगैरे कापायचा जेव्हा असा कडक टोमॅटो असतो ना तेव्हा ती धारदार सुरी लागते. आणि पहिली जेव्हा नवीन आपण सुरी आणतो ती प्रत्येक सुरी ही रक्त घेत असते. ते काय ह्याच्या मागचं लॉजिक आहे मला माहिती नाही, पण बरीच जण असं म्हणतात की जेव्हा आपण नवीन सुरी आणतो तर ती एकदा तरी रक्त घेते. बट हे जरी लोकांनी म्हटलं ना तरी हे खरंच आहे, सत्य आहे. माझ्या बाबतीत तरी असं होतं. सो आणि माझ्याकडे ना सुऱ्या एवढ्या आहेत ना, जास्त काय असेल तर सुऱ्या माझ्याकडे खूप असतात. कारण ते असं मला पटपट पटपट कापायची सवय असल्यामुळे मला ते धारदार सुऱ्या लागतात. आणि ज्या नॉर्मली सुऱ्या असतात त्याला जेव्हा मी परत धार काढायला जाते ना तर तेवढी धार जेवढी नवीन सुरीला मिळते ना तेवढी धार काय त्याला मिळत नाही. सो आता कांदा, इथे आपलं रायतं तयार झालेलं आहे ज्याच्यामध्ये आहे कांदा, टोमॅटो, दही, मीठ आणि काकडी घातलेली आहे. आणि हे आपलं रायतं इथे तयार झालेलं आहे. आणि इथे आता मी प्रॉन्स मॅरिनेट करायला घेते. ऑलरेडी ह्याला मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे लिंबाचा रस, त्यानंतर 1 चमचा आलं लसूण याची पेस्ट घालणार आहे. आणि त्याच्याशिवाय मी घालणार आहे ह्याच्यात लाल तिखट घालते. आणि ऑलरेडी ह्याच्यात मी मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे तर मीठ नाही घालणार आहे. तर आता हे सर्व मी मॅरिनेट करायला ठेवते. हे असं सगळं मिक्स करते. आता ह्याच्यामध्ये मी ब्लॅक पेपरसुद्धा घातले आणि सर्व हे मिक्स करते. इथे मी घेतलेलं आहे रवा आणि तांदळाचं पीठ, हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करते. आणि ह्याच्यामध्ये आता हळूहळू एक एक प्रॉन्स घोळवून तो मी आता इथे ठेवते फ्राय करायला. तेल पण आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. सो आता प्रॉन्स मस्तपैकी फ्राय करते. आमच्याकडे कोणाला डीप फ्राय नाही आवडत. जर तुम्हाला थोडंसं वेगळं काहीतरी करायचं असेल तर ह्या तेलामध्ये हलकंसं बटर टाका, तर बटर प्रॉन्स तुमचे होतील. आणि प्रॉन्सला सुद्धा थोडंसं मॅरिनेशन करताना थोडंसं बटर पण घाला त्याच्यात, तो एक वेगळी टेस्ट येते त्याला. सो आता इथे पूर्ण मी प्रॉन्स असे हे फ्राय करायला ठेवते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की जेवण काय आहे ते आमचं आजचं. तर तुम्ही इथे बघू शकता आपली बिर्याणी रेडी आहे. खूप छान असा अरोमा येतोय आणि मस्त अशी एका हातात कॅमेरा धरून हे सगळं करणं थोडं मुश्किल असतं, बट ठीक आहे. रोज तुमच्यापर्यंत ब्लॉग माझे नाही पोचत मला माहिती आहे, पण जसा वेळ मिळतो तसे मी ब्लॉग्स टाकत असते. आयुष्यात कधीतरी खूप काहीतरी घडतं, कधीतरी काहीच घडत नसतं. रेग्युलर रुटीन चालू असतं. सो तेच उठायचं, तेच जेवण करायचं, परत त्याच गोष्टी करायच्या आहेत. सो त्याच्यामुळे रोज रोज ब्लॉग नाही येत. सो जेव्हा काही मी स्पेशल बनवते किंवा स्पेशल काय करणार असेल तर त्या दिवशी नक्की तुमच्यापर्यंत ब्लॉग पोचतात माझे. तर इथे प्रॉन्ससुद्धा फ्राय होत आहेत. मला माहिती आहे जे माझ्याशी कनेक्ट आहेत, म्हणजे जे माझे सबस्क्रायबर्स आहेत, माझी फॅमिली आहे, ते विचार करत असतील की अरे हिचे 1000 सबस्क्रायबर्ससुद्धा कंप्लीट झाले तर अजून आम्हाला पार्टी का नाही. सो पार्टी मिळणार तुम्हालासुद्धा, परंतु त्याच्यासाठी कधीतरी एक दिवस ठरवणार आहे. बरीच सारी कामं आहेत जी अडलेली आहेत. सो ती कामं जशी पूर्ण होतील तशी एक पार्टी नक्की होणार आहे, मस्तपैकी अशी पार्टी. असं झालं की आमच्या घरातले बरेच सारे मेंबर्स हे थोडेसे आजारी आहेत, तर त्याच्यामुळे पार्टी करायला थोडासा वेळ होतो आहे, बट पार्टी नक्की करणार आहे. सो आता हे प्रॉन्स फ्राय करते आणि हर्षितला जेवायला वाटते, कारण नॉनव्हेज असलं की त्याला खूप सारी भूक लागलेली असते. सो इथे प्रॉन्सही रेडी आहेत आणि त्याच्याबरोबर आपली प्रॉन्सची बिर्याणीसुद्धा. तर हे तयार झालेलं हर्षितचं ताट. हर्षितने माझ्यासाठी फक्त 4च प्रॉन्स ठेवलेत आणि बाकी सगळे प्रॉन्स त्याने स्वतःला घेतलेत. सो आता हर्षित जेवायला घेतोय आणि हर्षितचं जेवण आता देते त्याला नेऊन आतमध्ये आणि त्यानंतर मी जेवायला बसते. तर हर्षितला आता जेवण दिलेलं आहे, तो जेवायला आतमध्ये बसलाय. तर मी सुद्धा आता जेवायचं आहे, परंतु त्याच्या आधी बॅग पॅक करून घेते, कारण एकदा जेवलं ना की मग पुन्हा आळस येतो. तर सो असा होता आजचा दिवस. पण एक सांगू का, आजच्या दिवसामध्ये म्हणजे मुलं जेव्हा मोठी होतात ना आपली, ते माझ्या मते वडिलांपेक्षा आईला जरा जास्त कळतं. कारण ज्या वेळेला आपण त्या मुलांबरोबर शॉपिंगला जातो किंवा ते जेव्हा आपल्याशी कनेक्ट होतात, आपल्याशी काही गोष्टी शेअर करत असतात ना, तर ते आपल्याला खूप लवकर जाणवतं. कारण आईचं मुलाशी आणि वडिलांचं मुलीशी हे जे नातं आहे ना ते खरंच थोडंसं वेगळं आहे. भावनिक नातं असतं ते.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता हर्षित मोठा व्हायला लागलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी तो आता माझ्याबरोबर शेअरसुद्धा करतो. आज त्याचीच ऑलमोस्ट खरेदी होती. मी 1-2च माझ्यासाठी काही गोष्टी घेतलेल्या आहेत. जास्त काही माझी खरेदी नव्हती. हर्षितच्या खरेदीसाठीच मेन गेलो होतो, कारण थोड्याच दिवसामध्ये आता त्याचा वाढदिवससुद्धा येतोय. परंतु त्याने मला सांगितलं ही माझी वाढदिवसाची खरेदी नाही आहे, ही मी आत्ता जस्ट मला म्हणजे माझ्याकडे 3/4 पॅन्ट नाही आहेत म्हणून मी हे कपडे घेतलेले आहेत. तर बर्थडेला सुद्धा मला कपडे हवेत, कारण त्याचं बाकी काही नसतं. त्याला शूज आणि कपडे ह्याचंच त्याला सर्वात जास्त वेड आहे. बाकी काही इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे गॅजेट्स किंवा बाकी काही गोष्टीचं त्याला काही नाहीये. तो जेव्हा लहान होता तेव्हा ऑब्व्हियसली जशी लहान मुलांना खेळण्याचा असतो शौक, तसा तेव्हा त्याला खूप सारी खेळणी हवी असायची. परंतु जशी जशी मुलं मोठी होतात तर त्यांच्या प्रत्येक मुलाच्या आवडीनिवडी ह्या बदलतात आणि अजून थोडी मोठी होतात जेव्हा कॉलेजमध्ये किंवा, कारण माझ्या इतर मैत्रिणी आहेत त्या सुद्धा सांगतात ना की प्रत्येक मुलाच्या आवडीनिवडी या वेगळ्या असतात. हर्षितला जास्त कपडे आणि शूज, स्पोर्ट्स शूजमध्ये हर्षितला खूप आवड आहे. ऑलरेडी त्याच्याकडे स्पोर्ट्स शूज आहेत, पण आता सध्या तरी थँक गॉड त्याला कपडे होतात किंवा म्हणजे कारण ही जी साईज आहे आत्ताची जी मुलं आहेत म्हणजे एक 12 ते 18 वर्षापर्यंतची मुलं आहेत ना, ते प्रत्येक वेळेला त्यांच्या शरीरामध्ये बदल होत असतात. त्यामुळे हाईट, वेट ह्या सगळ्या गोष्टी बदलत असतात. तर त्याच्यामुळे हर्षितचे कपडे कधी त्याला छोटे होतात आणि काही वेळेला तर त्याचे कपडे आम्ही जेव्हा मॉलमध्ये जातो त्याला खरेदी करण्यासाठी तेव्हा मिळत सुद्धा नाही, सायझेसच अवेलेबल नसतात. कारण एकतर टाईट होतं किंवा खूप लूज तरी होतात, असं सर्व होतं. सो आजचा दिवस हा असा गेलेला आहे आणि आता पटकन पॅकिंग करते, कारण नंतर ब्लॉग सुद्धा एडिट करायला बसायचं आहे. सकाळी लवकर उठून लवकर निघायचं आहे. सो कोणत्या ठिकाणी जाणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्येच कळेल. चला तर मग आजचा तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला, आणि खरंच सॉरी इतके दिवस माझे ब्लॉग्स येत नाही आहेत, परंतु मी नक्की ट्राय करेन की रेग्युलरली माझे ब्लॉग मी अपलोड करण्यासाठी, म्हणजे रोजच्या रोज ब्लॉग बनवून मी ते टाकत जाईन. कारण मला माहिती माझे सबस्क्रायबर्स असा विचार करत असतील की अरे आम्ही एवढं हिच्यावरती प्रेम करतो आणि हिने म्हणजे ब्लॉग्सच ही बनवत नाही आहे. सो काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे ब्लॉग्स बनवत नाहीये. खूप सारी कामं असतात दिवसभर. ती कामं सुद्धा काय असतात म्हणजे मला खरंच म्हणजे गृहिणी असून सुद्धा मला बऱ्याच गोष्टींसाठी काही गोष्टीला सॅक्रिफाईस करावं लागतात. जसं तुम्ही बघितलं की मोस्टली ब्लॉग्स जे मी स्वतःच बनवत असते, म्हणजे मला असं कोणी नाहीये. हर्षित ज्यावेळेला असते त्याला म्हणजे जेव्हा तो घरी असतो, त्याला सुट्टी असते तेव्हा तो मला हेल्प करतो रील्स किंवा जेव्हा ब्लॉग्स बनवायचे असतात त्या टायमाला. परंतु इतर वेळेस तुम्ही बघितलं असेल मी माझी स्वतःच असते ब्लॉग बनवण्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे जेवण पण करायचं, घरातलं बघायचं, बाहेरची काही कामं आहेत ती सर्व करायची आणि त्याच्यानंतर ब्लॉग बनवायचा आणि एडिटिंग महत्वाचं. म्हणजे एडिटिंग तुम्ही ब्लॉग तर बनवाल, परंतु एडिटिंग असताना ते खरंच खूप ते सर्वात जास्त कठीण काम एडिटिंगचं असतं. तर ह्या सर्व गोष्टी मॅनेज कधी कधी होत नाहीत. तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये तर त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा. तुमचं भरभरून प्रेम मला मिळू देत. सो चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.